प्राण्यांशी बोलण्यासाठी टेलिपॅथीच्या माध्यमातून म्हणजे ऊर्जेच्या माध्यमातून सोल टू सोल आपण त्यांच्याशी हा संवाद करतो, बरं. जो भावनांच्या माध्यमातून चालणारा संवाद आहे. पॅथी म्हणजे पॅथॉसवरनं आलेला शब्द आहे, ग्रीक शब्द आहे. सो पॅथीचा अर्थ आहे भावना. सो हा भावनांच्या माध्यमातून चालणारा संवाद आहे. एक असतं की अंतर्ज्ञान, दुसरी असते अंतःप्रेरणा आणि तिसरं असतं सामान्य ज्ञान. अच्छा. तर सामान्य ज्ञान म्हणजे काय, तर तर्कशास्त्र, जे आपण सगळे लहानपणापासून शिकत अनुभवातनं काही गोष्टी आत्मसात करतो, ते असतं सामान्य ज्ञान. मग त्याच्यामध्ये आपण लॉजिक वापरतो. बरं. दुसरी असते अंतःप्रेरणा, जी प्रत्येक जीवामध्ये असतेच, ज्याला आपण इन्स्टिंक्ट म्हणतो, जसं आपल्यातही ती आहे. पण टेलिपॅथी ही घडते ती खूप सोल लेवलला घडते आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणवतात. काही वेळेला भविष्यात घडणाऱ्या घटना पण त्यामार्फत आपल्याला समजू शकतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्याला सेन्स होतात. तर टेलिपॅथी खरं तर प्रत्येकाने शिकावी, फक्त प्राण्यांशी बोलण्यासाठी असं नाही. महा MTB गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. माणूस हा एक प्राणी आहे. माणसाला मन असतं. माणसाला व्यथा आहेत, वेदना आहेत, संवेदना आहेत. पण प्राण्यांचं काय? प्राण्यांनाही मन असतं, वेदना असतात, संवेदना असतात. पण त्या माणसाला कळणार कशा? तर माणूस आणि प्राणी यांच्यातला दुवा साधणारी व्यक्ती म्हणजे अर्थात ॲनिमल कम्युनिकेटर. ॲनिमल कम्युनिकेटर म्हणजे नक्की काय? ॲनिमल कम्युनिकेटर कसं होता येतं? याच्यामध्ये काय करिअर करता येतं? या सगळ्यासाठी आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आहेत मित्रच्या ॲनिमल कम्युनिकेटर शर्मिला आपटे. त्यांच्याशी आपण महा MTBमध्ये गप्पा मारूयात. शर्मिला मॅम, तुमचं महा MTB गप्पांमध्ये मनापासून स्वागत आहे. ॲनिमल कम्युनिकेटर हे सध्या गाजलेली फ्रेज आहे. तर मुळात ॲनिमल कम्युनिकेटर म्हणजे काय? येस. सो ॲनिमल कम्युनिकेटर म्हणजे जसे वर्ड इम्प्लाइज की प्राण्यांशी संवाद करणारी व्यक्ती. बरं. सो ॲनिमल कम्युनिकेटर म्हणजे ॲक्च्युअल हा प्राण्यांशी संवाद करणारी व्यक्तीच असतात. आपल्यासारखीच सगळी सामान्य बरं. माणसं आहेत. पण मग ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही संवाद साधत असता, तेव्हा या संवाद साधण्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं हे टेक्निक करता आणि ह्या टेक्निकची सुरुवात कशी होते आणि त्यातनं तुम्ही कशा पद्धतीनं ही थेरपी किंवा हे जे सायन्स आहे, कशा पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे? ह्याची प्रोसेस कशी? ओके. सो जसं तू म्हणालीस की ही थेरपी नाही आहे. हा सरळ साधा संवाद आहे. जसं आत्ता आपण बोलतोय, माणसं एकमेकांशी बोलतात, तसाच तो संवाद आहे. फक्त माणसांसाठी संवादासाठी भाषेची गरज असते. प्राणी आपली भाषा बोलत नाहीत, कारण ते काही आपल्यासारखे शाळेत गेलेले नसतात. बरोबर. सो प्राण्यांशी बोलण्यासाठी टेलिपॅथीच्या माध्यमातून म्हणजे ऊर्जेच्या माध्यमातून सोल टू सोल आपण त्यांच्याशी हा संवाद करतो, बरं. जो भावनांच्या माध्यमातून चालणारा संवाद आहे. अच्छा. मग भावना ही तुम्ही कशी ओळखता? आता समजा एखादं मला ह्याच्यातलं एक उदाहरण सांगू शकाल का? अ, हा आता आधी आपण टेलिपॅथी म्हणजे काय ते समजून घेऊ. बरं. सो टेली म्हणजे दूरचा, दूरस्थ, दूरवरचा. जसं आपण टेलिफोन, टेलिकास्ट, टेलिव्हिजन हे शब्द बरं. ऐकलेले आहेत. त्यातला जो टेली आहे तो टेलिपॅथीमधला टेली. ओके. आणि पॅथी म्हणजे पॅथॉसवरनं आलेला शब्द आहे, ग्रीक शब्द आहे. सो पॅथीचा अर्थ आहे भावना. सो हा भावनांच्या माध्यमातून चालणारा संवाद आहे. सो मला जाणून घ्यायचं आहे, की तुम्ही जसं म्हणाला होतात, की हे कम्युनिकेशन आहे. तर हे कम्युनिकेशन म्हणजे नक्की काय? आणि हे कशा पद्धतीनं हे कार्यरत होतं? ओके. सो कम्युनिकेशन म्हणजे संवाद, दुतर्फा संवाद, की कोणीतरी बोलतं, कोणीतरी रिस्पॉन्ड करतं, याला आपण बरोबर. संवाद म्हणतो. हं. आपण माणसं एकमेकांशी बोलतो, भाषेच्या बरोबर. माध्यमातून बोलतो. प्राणी आपली भाषा बोलत नाहीत. त्यांना आपली भाषा बोलता येत नाही. ते त्यांच्या तोंडातून जे वेगवेगळे आवाज काढत असतात. दोज आर जस्ट एक्सप्रेशन्स ऑफ इमोशन्स. भावना बरं. प्रकटीकरणाचं त्यांचं ते माध्यम आहे. बरं. जसं ते त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं, त्यांच्या आवाजातनं काही ना काहीतरी आपल्याशी बोलत असतातच. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला त्यांच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायचं असेल, तर टेलिपॅथीचा चांगल्या प्रकारे आपण उपयोग करू शकतो. सो टेली म्हणजे दूरचा आणि पॅथी म्हणजे भावना. भावनांच्या माध्यमातून चालणारा संवाद आहे. बरं. आमच्या इन्स्टिट्यूटची टॅगलाईनच आहे शब्दे विणू संवादू. सो बरं. शब्दांच्या विना चालणारा हा संवाद आहे. सोल टू सोल कनेक्शन ज्याला आपण म्हणतो, जे एनर्जी लेव्हलवरती घडतं आणि ते आपण जाणीवपूर्वक घडवतो. म्हणजे टेलिपॅथीची आपण सगळेच काही ना काहीतरी काही ना प्रमाणात अनुभव घेतलेले असतात. बरोबर.
हे आपल्या रोजच्या जीवनात ती घडत असते. जे आपल्या कोर सर्कलमधले असतात, आपल्या मनाच्या जवळचे असतात, त्यांच्याबरोबर टेलिपॅथी घडताना आपण अनुभवतो. ही जी टेलिपॅथी आहे, ही आपण जाणीवपूर्वक घडवतो आणि ही प्रत्येक माणसामध्ये आहे. बरं, निसर्गतः बरं. प्रत्येक माणसाला ही ॲबिलिटी आहे. पण आपला मेंदू प्रगत असल्यामुळे आपण भाषा निर्माण केल्या संवादासाठी. कारण आपल्या जगात व्यवहार आहेत. व्यवहारासाठी लागणाऱ्या भाषा आहेत. बरोबर. त्या आपण आपण निर्माण केल्या. आपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जगभरातल्या व्यक्तीशी संवाद साधू शकतो. सो इथे प्राण्यांकडे ना प्रगत मेंदू आहे, ना त्यांच्याकडे भाषेचं माध्यम आहे. बरोबर. म्हणून त्यांच्यासाठी आपण टेलिपॅथीच्या माध्यमातून संवाद करू शकतो आणि हा तो आपण जाणीवपूर्वक तो कनेक्ट इस्टॅब्लिश करतो. काही बरं. तंत्र आहे त्याचं. साधं सुद्धा तंत्र आहे. जाणीवपूर्वक आपण ती टेलिपॅथी वापरू शकतो त्यांच्याशी बोलताना. अच्छा. मग हे तंत्र तुम्ही कशा पद्धतीनं काम करता? आता समजा एखादं मांजर कुठेतरी गायब झालंय किंवा ते घरातनं पळून गेलंय. तर त्या मांजराला जर परत बोलवायचं असेल, तर तुम्ही कशा पद्धतीनं वर्क करता? तुमचं कार्य कशा पद्धतीनं चालतं? हां. बेसिकली परत बोलवायचं असं म्हणण्यापेक्षा थोडं आपण त्याच्या पाठीमागचा आधी काही फॅक्ट समजून घेऊ, की जसं प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे विचार, इच्छा स्वातंत्र्य असतं. तसं प्राण्यांना पण असतं. सो प्राणी जेव्हा घर सोडून जातात, तेव्हा प्रत्येक वेळेला असे हरवलेले असतात असं नाही. बरं. एक तर त्यांचं इच्छा स्वातंत्र्य आणि त्यांना बेसिकली त्यांची परत यायची इच्छा आहे का नाही. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्याही पलीकडे त्यांचं नशीबही म्हणजे डेस्टिनी ज्याला आपण बरोबर. म्हणतो. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर जेव्हा प्राणी हरवतात, कुत्रा-मांजरांसारखे प्राणी टेरिटोरियल आहेत. सो ते जेव्हा घरातनं बाहेर जातात, प्रत्येक वेळेलाच काही ते हरवलेले नसतात असतात असं नाही. ते त्यांच्या टेरिटरीमध्ये फिरत राहतात त्यांच्या इच्छेने. बरोबर. मग जेव्हा पालक म्हणजे त्यांचे जे पेरेंट्स किंवा ओनर, तर ते जेव्हा पॅनिक होतात, की आता आमचा टॉमी गेलाय 2 दिवस झाले आलाच नाही. आमची चिकू गेलीये 2 दिवस झाले आलीच बरं. नाही. मग त्यावेळेला त्यांना कम्युनिकेटरची गरज पडू शकते आणि मग जेव्हा कम्युनिकेटर त्यांच्याशी एनर्जी लेव्हलवरती कनेक्ट करतो, तेव्हा तो प्रश्न विचारतो, की "तू काय कारणाने बाहेर गेलायस? तुझी परत यायची इच्छा आहे का? तू कुठे फिरतो आहेस?" आता अगेन तू कुठे फिरतो आहेस ह्याच्यामध्ये Google मॅप टाइप करण, पिन पॉइंट, लाईव्ह लोकेशन असं नसतं मिळत किंवा प्राणी आपल्यासारखा मॅनमेड स्टफ जी माणसाच्या जगातली परिमाणं आहेत, अंतर, दिशा, मी पूर्वेला आहे, मी पश्चिमेला आहे किंवा मी 3 किलोमीटर दूर आलोय, मी अमुक सोसायटीत आहे, असा मॅनमेड स्टफ ते नाही शेअर करत. तर आपल्याच सेन्सेसमधनं त्यांच्याकडनं जे काही सिग्नल मिळतात म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, आपल्या सिक्स्थ बरं. सेन्समध्ये त्यांच्याकडनं व्हिज्युअल, साऊंड, इंट्युशन यामार्फत काही बरं. ना काहीतरी त्या प्राण्यांकडनं रिसीव्ह होतं. जे तो कम्युनिकेटर डिकोड करून सांगतो, की तो प्राणी अमुक ठिकाणी फिरत आहे किंवा त्याची ही यायच्या इच्छेच्या बाबतीत तो असं-असं सांगतोय. अगेन हे असं-असं सांगतोय किंवा तो तमुक म्हणाला, हे सुद्धा आपण आपल्या शब्दात मांडण्यासाठी शब्दांचा आधार घेतो. प्राणी बरोबर. भावनाच बोलतात. सांगतात. हा संवाद भावनांच्या बरं. माध्यमातूनच असतो. म्हणजे त्याच्यामध्ये प्राणी तुम्हाला कुठे ना कुठल्यातरी एका तुम्ही आपण म्हणू शकतो की दूरध्वनी जसा असतो, तसं पॅथीमार्फत एक तुम्हाला सिग्नल देतो, की अशा पद्धतीनं या ठिकाणी मी कुठेतरी वास्तव्यात आहे किंवा मी आहे. मग हे करत असताना तुम्हाला ह्याच्यासाठी पर्सनल डेव्हलपमेंटसाठी काय गरज पडते? म्हणजे जसं काही वेळेला आपण म्हणतो मेडिटेशन इज मोर इम्पॉर्टंट, तसं या पॅथी शिकण्यासाठी तुम्हाला व्यक्तिशः काय गरज पडते? अ, पॅथी असं नको म्हणूया आपण. जसं मी मगाशी म्हणाले, की टेलिपॅथी ही प्रत्येक जीवाला दिलेली देणगी आहे. प्राण्यांनाही ती आहे, माणसांनाही ती आहे. माणसांना त्याची गरज भासत नाही कारण माणसाकडे आता प्रगत मेंदू आणि तंत्रज्ञान आहे. बरोबर. तर एक असतं, की अंतर्ज्ञान, दुसरी असते अंतःप्रेरणा आणि तिसरं असतं सामान्य ज्ञान. अच्छा. तर सामान्य ज्ञान म्हणजे काय? तर तर्कशास्त्र. जे आपण सगळे लहानपणापासून शिकत अनुभवातनं काही गोष्टी आत्मसात करतो, ते असतं सामान्य ज्ञान. मग त्याच्यामध्ये आपण लॉजिक वापरतो. बरं. दुसरी असते अंतःप्रेरणा, जी प्रत्येक जीवामध्ये असतेच. त्याला आपण इन्स्टिंक्ट म्हणतो. जसं आपल्यातही ती आहे. अगदी लहान बाळ जन्मल्यानंतर जोरात टाह फोडतो. तर ते काय असतं? ते त्याचं इन्स्टिंक्ट असतं. बरोबर. भूक लागल्याचं लक्षण. मग तो ते रडतो. सो बरोबर. हे प्रत्येक प्राण्यामध्ये असतं आणि तिसरं असतं अंतर्ज्ञान, ज्याला आपण सिक्स्थ सेन्स म्हणतो.
तर ते प्रत्येकामध्ये असतं आणि हे आपले जे दृश्य सेन्सेस आहेत ते या 6 सेन्समध्ये किंवा अंतर्ज्ञानाच्या बरोबर. मार्फत आपल्याला बरंच काही अच्छा. गोष्टी सांगत असतात बरं. त्या सबकॉन्शियस माइंडच्या लेवलवरती. सो मग त्याच्यामध्ये काही आपल्याला आपल्या व्हिज्युअलद्वारा आपल्या 6 सेन्समध्ये प्राप्त होतं. कधी आवाजाच्या मार्फत प्राप्त होतं, कधी थॉट, फीलिंग्ज या मार्फत प्राप्त होतं. अच्छा. तर ते आपल्या सबकॉन्शियस लेव्हलला प्रत्येकालाच ते काही ना काहीतरी रिसीव्ह होत असतं. जसं की एक उदाहरण देते, की आपल्याला एखाद्या माणसाबद्दल वाटतं, की हा माणूस ह्याच्या मला नाही बरोबर वाटत आहे. ह्याच्याकडनं आपली म्हणजे फसवणूक हमखास होणार. बरं. आणि पुढे जाऊन आपल्याला कळतं, की येस तो माणूस फ्रॉडच होता. तो हा जो सिक्स्थ सेन्स असतो तो प्रत्येकामध्ये असतो. त्याचं कारण का तर हे जे भावनांचं ट्रान्समिशन असतं आपल्या या पंचेंद्रियामार्फत हे कंटिन्युअसली चालू चालू असतं त्या असतं. प्रत्येक व्यक्तीच्या सबकॉन्शियस माइंडच्या लेव्हलवरती. फक्त आपलं जे कॉन्शियस माइंड असतं ते खूप जास्ती ॲक्टिव्ह असल्यामुळे आपल्याला ते जे सिग्नल्स मिळत असतात, तर त्याच्याकडे आपण कायमच दुर्लक्ष करत असतो. मग आता ह्याचाच वापर आपण टेलिपॅथीमध्ये करतो प्राण्यांशी बोलताना आणि आपण इंटेन्शनली तो कनेक्ट इस्टॅब्लिश करतो एनर्जी बरं. लेवलवरचा एनर्जीच्या मार्फत. तर एनर्जीच्या मार्फत कनेक्ट इस्टॅब्लिश करतो म्हणजे काय तर आपली जी एनर्जी फ्रिक्वेन्सी आपल्याला आपला सोल प्राणशक्ती तो आणि त्या प्राण्याची एनर्जी सोल किंवा प्राणशक्ती हे 1 to 1 कनेक्शन आपण बरं. इस्टॅब्लिश करतो आणि त्यामार्फत आपण हा संवाद करतो. बरं. मग आता ही आपण डेव्हलप कशी कशी करायची करायची? असा तू हं. प्रश्न विचारलास, तर ती डेव्हलप करण्याची गरजच नाही. ती प्रत्येकामध्ये असते. फक्त तो अवेअरनेस यायला लागतो. जो बरं. आपण शिकून काही ग्राउंडिंगसारखे एक्सरसाइज वापरून आपली सगळी जी एनर्जी आहे, आपली शारीरिक एनर्जी ॲज वेल ॲज आपली मेंटल स्टेट, तर हं. ती स्टॅबिलाईज करणं आणि त्याचा ॲक्सेप्टन्स या बरोबर. 2 गोष्टींची गरज असते. अच्छा. सध्याच्या काळात आपण बघतो, की आता सध्या रस्त्यावरती प्रचंड कुत्री फिरताना दिसतायत, मांजरी फिरताना दिसतायत. तर ह्या सगळ्यांसाठी आता ॲनिमल कम्युनिकेटरची गरज जास्तीत जास्त भासायला लागली आहे. तर ॲनिमल कम्युनिकेटर व्हायचं असेल, तर कुठले कोर्स करायला पाहिजेत आणि अशा कुठल्या इन्स्टिट्यूट आहेत, की जिकडे तुम्ही अप्लाय करू शकतात आणि त्याचं ड्युरेशन आणि संधी असं जरा मला सांगाल का? ओके. सो त्याला इलिजिबिलिटी काही नाही आहे. कारण प्रत्येकामध्ये ती ॲबिलिटी आहेच. बरं. फक्त त्याचा जो अवेअरनेस आहे जसं म्हटलं किंवा काही साधे-साधे एक्सरसाइज शिकणं किंवा या कम्युनिकेशनचे सगळे जे अँगल्स आहेत म्हणजे ॲनिमल कम्युनिकेशन नुसतं शिकणं हा एक भाग आहे. पण बाकी सगळे अँगल शिकणं पण तेवढंच गरजेचं आहे. अच्छा. जसं की आपण म्हटलं की मिसिंग ॲनिमल्सच्या बाबतीत काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. बरं. किंवा त्यांच्या हेल्थच्या केसेस येतात, तर त्यावेळेला कम्युनिकेटर हा कम्युनिकेटर असतो. तो बरं. काही वैद्यकीय सल्ला देणारा नसतो. तो हे बरोबर. या गोष्टी आहेत किंवा बिहेवियरच्या केसेस येतात, की आमचा कुत्रा असंच वागतो, ते सोफाच फाडतो किंवा अमुकच करतो. तर इथे सुद्धा तो कम्युनिकेटर हा बिहेवियरिस्ट नाहीये. तो एखादी गोष्ट करण्यासाठी फोर्स नाही करू शकत प्राण्यांना. बरं. तर या सगळ्या गोष्टी आपण या कोर्सच्या मार्फत शिकू शकतो. नुसतं कम्युनिकेशन शिकणं हा एक भाग आहे. पण हे सगळे प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये आपण जेव्हा शिकतो, तेव्हा तो एक चांगला कम्युनिकेटर बनू शकतो. तर ह्याचे कोर्सेस असतात. मी माझ्या संस्थेच्या मार्फत म्हणजे आमची पॉश शॅडोज नावाची संस्था आहे. बरं. ज्याच्यामार्फत आम्ही हा कोर्स कंडक्ट करतो. मी आणि माझी पार्टनर आहे. सो आम्ही दोघी मिळून हा कोर्स पॉश शॅडोज या संस्थेच्या बरं. अंडर कंडक्ट करतो. हा पूर्ण मराठीतला कोर्स आहे. बरं. सो हा कोर्स आम्ही जवळपास 3-3.5 वर्षापूर्वी प्रथम लॉन्च केला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी. खास मराठीतला कोर्स हा आमचा पहिलाच होता. बरं. त्याआधी जे कोर्सेस होते ते बरेचसे इंग्लिश भाषेत किंवा इंग्लिशमधनंच. हिंदी भाषेत आहेत. तर त्यामुळे ही गोष्ट म्हणजे नक्कीच. माझ्यासाठी किंवा खूप आमच्या पॉश शॅडोज संस्थेसाठी खूप अभिमानाची आहे, की आमचा हा कोर्स मराठी. मराठीतनं आहे. हं. 7 आठवड्यांचा कोर्स आहे आणि वीकेंड टू वीकेंड असतो. दर रविवार टू रविवार कोर्स बरं. असतो. आणि आपण सगळे विषय याच्यामध्ये शिकतो. म्हणजे अगदी बेसिक गोष्टींपासून, की टेलिपॅथी म्हणजे काय? मग टेलिपॅथीमध्ये सेन्सेस कसे काम करतात आपले? सिक्स्थ बरोबर. सेन्स कसा काम करतो? मग ग्राउंडिंग करणं कसं गरजेचं आहे, पण ते आवश्यक नाहीये म्हणजे नेसेसरी नाहीये. मग ते ग्राउंडिंगचे साधे-साधे एक्सरसाइज, मग
त्याच्यानंतर मग आपण तो इंटेन्शनली कनेक्ट कसा इस्टॅब्लिश करायचा. मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आपल्याकडे आल्यानंतर आपण त्या कशा प्रकारे हँडल करू शकतो, तो त्याच्या रिलेटेडच्या सगळ्या इन्साइट्स. आणि मग प्रोफेशनली ज्यांना कम्युनिकेशन शिकायचं आहे किंवा प्रोफेशनली कम्युनिकेटर म्हणून काम करायचं आहे, तर त्यांच्यासाठी मग आपण टिप्स देतो. आणि बरं. मला खूप आनंद होईल की आत्तापर्यंत आमच्या पॉशॅडोच्या संस्थेतनं जवळपास 500+ पार्टिसिपंट्सनी पार्टिसिपेट करून या कोर्सचा सहभाग म्हणजे त्याच्यामध्ये नोंदवला आणि प्रोफेशनली ते आता कम्युनिकेटर म्हणून काम करत आहेत. बरं. सध्याच्या काळात कम्युनिकेटरची गरज पडली, हे असं वास्तव का निर्माण झालं असं तुम्हाला वाटतं? ओके. सो आपण सगळीकडेच आता बघतो की कुटुंब लहान झालंय आणि त्यामुळे हल्ली पेट पाळण्याचं प्रमाण वाढलंय. कुत्रा, मांजर हे सगळ्यात जास्ती पेट केले जातात. त्याच्या खालोखाल हल्ली एक्झॉटिक बर्ड्स पाळण्याचं प्रमाण बरोबर. वाढलंय. सो मग जेव्हा प्राणी घरात पाळले जातात, तर मुळात कुत्रा, मांजर हे दोन्ही प्राणी म्हणजे कुत्र्या आणि मांजर या दोघांच्या माइंडसेटमध्ये कम्प्लिटली फरक आहे. तर त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि मुळात प्राणी आपल्याशी बोलत असतात किंवा आपणही त्यांच्याशी बोबडं कायम बोलत असतो. पण त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्यांचे व्होकल साऊंड्स ही काही त्यांची भाषा नाही, ते एक्सप्रेशन्स आहेत. तर मग आता त्यांना काय हवंय, की त्यांना कुठलं काय खायला हवंय किंवा एखाद्या वेळी त्यांचे काही बिहेवियरचे वेगवेगळे, आणि हे बिहेवियरचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते त्यांच्या वयाच्या टप्प्यानुसार बदलत पण राहतात. जसं आपणही माणसं आपल्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरती आपलं बिहेवियर चेंज होत असतं. अनुभवातनं आपण काही शिकत असतो किंवा अनुभवातनं एक स्वभाव बनत असतो. तसं प्राण्यांचं पण आहे. आणि मग त्यामुळे या कम्युनिकेटरची गरज भासू शकते, वेगवेगळ्या कारणांसाठी भासू शकते, की नेमकं त्यांना आरोग्याचा काय त्रास होतोय किंवा अमुक एक बिहेवियर तो असं का वागतोय प्राणी. तर या गोष्टी आपण म्हणजे कुटुंब लहान झालं त्यामुळे घरामध्ये कुटुंब जसं लहान गेलं तसं प्राण्यांची संख्या घरामधली वाढत गेली आणि ती वाढत गेल्यामुळे तिथे कम्युनिकेटरची आता गरज पडायला लागली असं आपण म्हणू शकतो. कारण आता म्हणजे केवळ कुत्री मांजरीच नाही तर इग्वाना पण आता घरामध्ये असतात किंवा लवबर्ड्स आहेत. मग ह्या सगळ्यांशी बोलण्याची पद्धत ही प्रत्येक प्राण्याशी बोलण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे का? नाही, पद्धत सेमच आहे. पद्धत सेमच आहे. फक्त जसं आपण म्हटलं की केस वेगवेगळे आहेत. या कम्युनिकेशनमध्ये शब्दांच्या मार्फत आपण बोलत नाही ना. म्हणजे माणसासाठी जरी शब्दांचं माध्यम असलं, कम्युनिकेटर जेव्हा प्राण्यांशी कम्युनिकेट करतो, तेव्हा तो त्याच्या मनामध्ये आपल्याच शब्दात, आपल्याच भाषेत बोलत असतो. पण प्राण्यांचे रिस्पॉन्सेस शब्दांच्या माध्यमातून नसतात ना, ते आपण शब्दांच्या माध्यमातून मांडतो. बरोबर. तर त्यामुळे त्यांच्याकडनं त्यांना जे प्रश्न विचारून त्यांच्याकडनं त्यांना काय म्हणायचं हे चांगल्या पद्धतीनं जाणून घेण्यासाठी हे सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला ह्या आत्ताच्या तुमच्या करिअरमध्ये ॲज अन ॲनिमल कम्युनिकेटर म्हणून जेव्हा तुम्ही काम करत होता, तेव्हा ते ॲनिमल कम्युनिकेटर म्हणून काम करत असताना तुम्हाला आलेला असे एखाद दुसरे अनुभव मला शेअर कराल का, की जेणेकरून ते तुमच्या आजही डोक्यात आहेत, की मला सगळ्यात जास्त ॲनिमल कम्युनिकेटर असल्याचा तिथे अभिमान वाटला होता? येस. खूप छान अनुभव खरं तर या काळामध्ये घेतो. म्हणजे अजूनही मी कम्युनिकेशन जरी आता मी शिकवत असले तरी कम्युनिकेशन केसेस घेते. सो अलीकडे एक केस होती, मिसिंगची होती ती. आणि आम्ही जेव्हा मिसिंगच्या केसेस घेतो तर तेव्हा ते ओनर कुठे राहतात आम्ही कधीच विचारत नाही. तर ही केस आली होती आणि ती जी कुत्री होती ती रॉटविलर जातीची होती. तर ती रोज सकाळी बाहेर पडायची आणि थोड्या वेळात फिरून यायची. तर 2-1 तास झाले ती आली नाही, आजूबाजूला पण कुठे दिसत नाहीये वगैरे असं त्यांनी कळवलं. आणि मग ते म्हणले की तुम्ही बोला, आम्हाला काळजी वाटतेय. बरं, आता हे जे सगळे ब्रीडेड डॉग कॅट्स असतात ना, तर त्यांच्या बाबतीत बरेच वेळेला चोरीसारखी गोष्टी घडतात. म्हणजे त्यांना पळवून नेलं जातं, सेलिंगसाठी, ब्रीडिंगसाठी उचललं जातं. तर त्यामुळे त्यांना भीती वाटत होती. आणि मी जेव्हा कम्युनिकेशन केलं, त्या लोटी नाव होतं तिचं, तर तिने असं सांगितलं की मी म्हणजे माझ्या मनानेच बाहेर पडलेली आहे आणि मी संध्याकाळी 5 पर्यंत येईन. आता हे 5 वगैरे आकडे वगैरे अगेन ते आपल्या म्हणजे
भावना ज्या आपल्याला रिसीव्ह होतात त्याप्रमाणे आपण ते शब्दात मांडतो. प्राणी काही वेळ, काळ अशा असं काही गोष्टी नाही सांगत शेअर नाहीत. करत. पण जे बरोबर. काही मला तिच्याकडनं रिसीव्ह झालं होतं की ते मी असं होतं, संध्याकाळपर्यंत की ती येईन. बाहेर थोडी थोडी पुढे गेली आणि तिथे मला तिने काय-काय आहे हे जेव्हा हे जे दाखवलं, म्हणजे तिचे जे सिग्नल्स होते जागेचे, तर त्याच्यामध्ये प्रॉमिनंटली तिथे एक प्राणी मरून पडलाय असं ते मला ती दाखवत होती. आणि त्याच्या आजूबाजूला लाल माती, हिरवं कापड आणि ती तिथे संशयाने थांबलीये, जमीन उकरती, अशा त्या व्हिज्युअल्स मला मिळत होत्या. आणि मी जाईन म्हणली, मी हरवलेली नाहीये. तर मी त्याच्या पालकांना सांगितलं की म्हटलं ती सेफ आहे. ती संध्याकाळपर्यंत येईल घरी. 5 पर्यंत तुम्ही वाट पहा. ती आत्ता जिथे आहे तिथे मला कच्ची लाल माती अशी पसरलेली दिसतीये बर. आणि तिथे एक प्राणी मरून पडलेला आहे आणि तिच्या मनात संशय आहे, की हे नक्की काय आहे? म्हणून ती तिथे थांबली आहे. तिथे एक कसं नर्सरीला लावतो तसं ग्रीन कलरचं कापड आहे. म्हटलं तुम्ही तिथे जाऊन शोधा, पण काळजीचं कारण नाही, ती संध्याकाळपर्यंत घरी येईल. आणि लिटरली 5 वाजून 5 मिनिटांनी मला त्यांचा फोन आला, की लोटी आत्ताच घरी परत आली. अच्छा. तर असे म्हणजे खूप बरोबर. छान-छान अनुभव येतात किंवा एक आजारी कुत्र्याची केस होती. म्हणजे कुत्रा आजारी होता हे त्यांना, त्या पालकांना कळलं नव्हतं. बर. कळलं नव्हतं असं, की तो उलटी करतोय किंवा त्याचं पोट बिघडलंय अशा टाईपचं आणि त्याचे म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट पण चालू होती त्या कुत्र्याची, की उलटी करतोय करतोय त्याला काय म्हणजे होतंय वगैरे. इंडायजेशन. पण जेव्हा त्याच्याशी बोलले ना, म्हणजे ॲज इफ जी परिस्थिती होती, की फार काही असं सीरियस काही नव्हतं असं त्याच्या पालकांना पण वाटत होतं आणि डॉक्टरांनी पण जनरल जे काही उलटी वगैरेची जी काही ट्रीटमेंट चालू होती ती चालू होती. पण जेव्हा त्याच्याशी बोलले तेव्हा त्यांनी एकदम असे सिग्नल्स मला तो देत होता, की ही वॉज सरेंडरिंग, ही वॉज गिव्हिंग अप. तर म्हणजे तो असं सांगितला, की माझं जायची वेळ जवळ आलेली आहे. अच्छा. आणि लिटरली जवळपास एक 10 दिवसानंतर त्यांनी बॉडी ड्रॉप केली. म्हणजे बर. त्याचा तो आजार जो होता, तो एकदम लास्ट स्टेजलाच होता अच्छा. आणि त्याला ह्याची जाणीव झालेली होती. आणि जवळपास 10 दिवसातच त्यांनी म्हणजे त्याची जायची वेळ जसं तो म्हटला होता, तर त्याप्रमाणे ते अच्छा. घडलं. म्हणजे तुम्हाला माणसाप्रमाणे जसं माणूस असतो आणि माणूस ज्या पद्धतीनं आपल्याला एक-एक गोष्टी सांगत असतो, त्याप्रमाणे प्राणीसुद्धा आपल्याशी बोलत असतात, बरोबर? आणि त्याच प्राण्यांच्या माध्यमातनं आपण हे सगळं कार्य करत आहोत. सध्या ॲनिमल कम्युनिकेटर्ससाठी आत्ता कुठल्या-कुठल्या संधी उपलब्ध आहेत, की ॲज अन ते काम करू शकतात? कुठे-कुठे काम करू शकतात? बरेच प्राणीप्रेमी असतात जे रेस्क्यूसाठी बेसिकली काम करत असतात किंवा फीडिंग करत असतात, प्राण्यांना फीड करणं. हं. तर त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे. खरं तर टेलिपॅथी ही प्रत्येकच माणसाने शिकावं असं अशी मान गोष्ट आहे बेसिकली. बरोबर. आपण शब्दांच्या माध्यमातून बोलतो बऱ्याच वेळेला, आपल्याला ते खूप क्लिअरली आपले थॉट्स किंवा हे मांडतो. पण टेलिपॅथी ही घडते ती खूप सोल लेव्हलला घडते आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणवतात. अ, काही वेळेला भविष्यात घडणाऱ्या घटना पण त्यामार्फत आपल्याला समजू शकतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्याला सेन्स होतात. तर टेलिपॅथी खरं तर प्रत्येकाने शिकावी. फक्त प्राण्यांशीच बोलण्यासाठी असं नाही. नाही. बरोबर. हरवलेले ऑब्जेक्ट्स आपण टेलिपॅथीच्या मार्फत त्या ऑब्जेक्टशी कनेक्ट होऊ कनेक्ट होऊ शकतो. शकतो. तो संवाद नसतो, ते कनेक्शन असतं एनर्जी लेव्हलवरचं. कारण बरं. संवाद हा सजीवांबरोबर होतो, कारण सजीवांना भावना, भावना असतात. संवेदना, जाणीवा असतात. सो तसं. पण टेलिपॅथी प्रत्येकच जण शिकू शकतो. बरं. म्हणजे ॲनिमल कम्युनिकेटर होण्यासाठी तुम्हाला टेलिपॅथीचं सगळ्यात जास्त गरज आहे आणि टेलिपॅथीबरोबर तुम्ही केवळ प्राण्यांशी संवाद नाही, तर तुम्ही निर्जीव गोष्टींशीही संवाद साधू शकता आणि ॲनिमल कम्युनिकेटर झाल्यानंतर तुम्ही प्राण्यांचे प्रश्नही सोडवण्यासाठी तेवढीच मदत करू शकता. बरोबर? सो शर्मिला मॅम, तुम्ही मला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली, की प्राण्यांशी संवाद साधणं हे खूप अवघड नाहीये. पण ते तंत्र जर तुम्ही अवलंबलं, तर तुम्हाला प्रत्येक प्राणीही तितकाच जवळचा वाटू शकतो आणि त्या प्राण्यांबरोबर त्याच्या व्यथा, वेदना सोडवण्यासाठी आपला कुठेतरी एक खारीचा वाटा आहे, असं आपण काम करू शकतो. नक्कीच. एक ॲनिमल कम्युनिकेटर म्हणून तुम्ही पॉ शॅडोज आणि पॉ मित्रच्या साध्यातनं काम करताच आहात. तुम्ही मला महा एम-टी-बी गप्पांमध्ये आलात आणि माझ्यासाठी अमूल्य वेळ देऊन मोठी महत्त्वाची मोलाची बातमी सांगितली. यासाठी मी तुमचे आभार मानते. थँक यू. आणि मी मुंबई तरुण भारत, महा एम-टी-बीचे पण खूप आभार मानते,
की हा मंच यासाठी उपलब्ध करून दिला आणि जास्ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे मला खरंच खूप उपयोगी होईल. सो मी पण तुमच्या सगळ्या टीमचे, तुझे आणि सगळ्या MHA-MTB टीमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. प्राणी आपले मित्र होऊ शकतात. प्राणी आपल्याशी बोलू शकतात. आपण प्राण्यांच्या आयुष्याचा एक भाग होऊ शकतो. हे आपल्याला ॲनिमल कम्युनिकेशन या वेगळ्या तंत्रज्ञानातनं कळलेलं आहे. केवळ तंत्रज्ञ नव्हे तर एक पॅथी म्हणजे अर्थात टेलिपॅथीच्या माध्यमातून तुम्ही प्राण्यांना आपलंसं करू शकता, हे आपण आज जाणून घेतलं. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे मला नक्की सांगा. त्याचबरोबर कोणत्या कोणत्या विषयावरचे पॉडकास्ट तुम्हाला ऐकायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्यासाठी MHA-MTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.